मेगा फायनल आजच्या या दिवसातील चारही दिवसातील ज्या सामन्याचे सर्व प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता तो सामना आज सर्वांच्या भेटीला आलाय. जो संघ जिंकतो तो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. जे श्रीराम क्रिकेट संघ वारेसवाडी आयोजित ग्रामस्थ मंडळ 2025 हे पर्व आणि या पर्वाचा अंतिम टप्प्यातील हा अंतिम सामना. विश ऑल द बेस्ट, शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू रिलीज केला जाईल. पहिला चेंडू गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. रिसेप्शनचा हा फटका होता. एक धाव कंप्लीट केली जाते. अचूक थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फक्त एक धाव. 2 ओव्हरचा सामना आहे. याची नोंद असू द्या. डबल कव्हर दर्शक पाहू शकाल. या चिंतामण शेंडे आणि पांड्या ही जोडी मैदानात आपण पाहू शकाल. मागचा सामना चांगला पाहायला मिळाला. फटका बसलाय. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. पायांचा क्षेत्ररक्षक सरकला. एकदा तर कंप्लीट केली जाते आणि बघता बघता या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने आपलं पुढे सरकेल. आपलं का धाव संख्या ऑन बोर्ड लागत असताना ह्या धावा कासगाववाडी ब संघाच्या 3 लॉस ऑफ 0 विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. औषध ऑफ स्टंप गोलंदाजी वारंवार आनंदच्या माध्यमातून केली जाते पण त्यांच्या डाव्या बाजूने इथून मोपाडा संघाच्या आगे 2 ओव्हर मागे 25 ते 30 धावा तर ठोकून काढणे गरजेचं आहे. फटका चांगला आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बेट करून चेंडू जाईल. अजून एक दमदार लॉंग शॉट डोक्यावरनं हा धमाका बॅट्समन चिंतामण शेंडेच्या बॅट मधला. सामना पालटून या 3 मात्र शंका नाही. या 3 चेंडू 9 धावात धापे खर्च केल्या जातात. गोलंदाज आनंदच्या माध्यमातून हा फटका बसला. बॅटच्या टोईंगला चेंडू जज केला जातो. बंटीच्या माध्यमातून चेंडूच्या माध्यमातून अजिबात धोका नाही. या फलंदाज होईल अजून एक बाद. चिंतामण बॅक टू द धाव. संख्येत पहिला आद्रा चिंतामणीच्या स्वरूपात लागला गेला. फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव डोक्याची घंटा परंतु थ्रो चुकीचा पाहायला मिळाला आणि इथे फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश लागत असताना टीम बदलापूर मोहपाडा या संघाला 2 धावा प्लस विकेट या ठिकाणी सतीशचे सांघिक यश या ठिकाणी आलं गेलं. फलंदाज होईल बाद. 11 धावसंख्येवर 1 ओव्हर नंतर बसत. हा 1-2 ओव्हर झाले ना मग तो जातो बाहेर. अकरा धावसंख्येवर दुसरा गडी या ठिकाणी बाद केला जातो. हा फटका इथे मात्र फसला गेला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवर आले होते. स्क्वेअरलेग डीप स्क्वेअरलेगचं क्षेत्र निवडलं होतं. त्या ठिकाणी मात्र फलंदाज होईल बाद. फलंदाज पांड्या बॅक टू पॅव्हिलियन.
धावांवर अंकुश लावला गेला. अद्याप रेड अलर्ट आले गेले धावांवर. पूर्णपणे फलंदाजाच्या पायात बेड्या ठोकल्या गेल्या. मोठ्या पथकांपासून वंचित ठेवला गेला. चिंतामणीचा षटकार वगळला तर एकही मोठा फटका या ठिकाणी खेळता आला नाही. लगातारचा दुसरा चेंडू विजयच्या या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजयला सुद्धा मिळाला होता आणि 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला आहे. त्यामध्ये चेंडूला पेटमध्ये आहे. खेळाडू कक्षासमोर क्षेत्ररक्षक येत आहे. त्या ठिकाणी टिपला जातो झेल. संतोषच्या माध्यमातून अजिबात चुका नाही. अद्याप आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद दिलीप बागवेगाव. चांगली गोलंदाजीचा परवाना या ठिकाणी या संध्याकाळच्या वातावरणामध्ये तेज तरार गोलंदाजी व्हेरिएशन दाखवले जातात. गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी मात्र फलद येतो गोलंदाजी मार्कवर. 11 धावा धापलकावर काळजी चेंडू शिल्लक. हा चेंडू इथं मात्र पंच सांगत असताना खराब आहे. वाईट चेंडूच्या स्वरूपात आपला पुढे सर्किल 12 धावा धापलकावर लागल्या जातात. अजूनही 3 चेंडू या इनिंगच्या अद्याप पूर्वांताचे शिल्लक आहेत. हा चेंडू चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. एकदा तर कंप्लीट केली जाते आणि एकच धाव स्लिप झाला गेला. त्या ठिकाणी प्रल्हादला आपण पाहू शकाल. धावा धापलकावर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गणेश ओन स्ट्राईक बाउल जवाल. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप आउट पिचिंग गोलंदाजी केली जाते. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर पाहू शकाल. धावफलक स्थिर फक्त 13 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. इथून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. फायनचा क्षेत्ररक्षक सरकलाय. डीप फाईनला येतोय. अजून एक मोठा फटका. या ओव्हरचा शेवट गोल करत असताना बॅट्समन गणेश 17 धावा धापलकावर. येणारे 12 चेंडू आणि 18 धावा या ठिकाणी बनल्या जातील व डिपेंड केल्या जातील. या ऐकूया. मी थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि जय श्रीराम क्रिकेट संघ वारजेवाडी आयोजित स्पर्धा अद्याप आपण पाहतोय. स्पर्धा बघितलं गेलं तर ग्रामस्थ मंडळ चषक 20-25 चषक अद्याप अंतिम टप्प्यात आले गेले आणि अंतिम टप्प्यातील आज मात्र आपल्या समोर मेगा फायनलचा हा थरार पाहायला मिळतोय. सर्वप्रथम वारा आणि विष्णुवारा आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ वारजेवाडी यांचं मी मनापासून आभार मानेन आणि बोलण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याचनंतर स्कोरर या ठिकाणी मात्र सुरेश सुद्धा मनापासून आभार मानेन. त्याचनंतर लाईव्ह आपण बघतोय दादा स्पोर्टचे मालक विकी पारदी. त्याचनंतर पूर्ण टीम बाला बसमा, देवा आवटे, रोशन म्हात्रे असतील त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला आवाज प्राप्त झाला गेला आहे. मंडप डेकोरेटर्स मंडप डेकोरेटर्स लवाळी त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. सर्वात प्रथम कडक उन्हाळ्यामध्ये मात्र या ठिकाणी कामगिरी पार पाडली जाते. अंकुश कुराडे मेनफ्रॉम कुराडपाडा आणि सिप्पजी कडाळे मेनफ्रॉम भोज यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि उद्या या ठिकाणी सामन्याला सुरुवात. पुनर्शा ग्रामस्थ मंडळ वारजेवाडीचा मनापासून आभार आणि मी थांबतो. तुम्ही थांबू नका. एकत्र पाहत राहा. विजय भोटे यांचा आवाज.
हॅलो, थँक्यू मनोज ओगडे सर. यावेळेस स्पर्धा पाहतो मानाची आणि सन्मानाची वारेवाडी चषक आपण यावेळेस 2025 यावेळेस पाहुण्यांच्या मंचावर असलेल्या पाहुण्यांचं सरसे मनपूर्वक करतोय स्वागत. आणि लगेच जाऊया सामन्याकडे. एका बाजूला मोपाडा, दुसऱ्या बाजूला कासगाव. 12 बॉल आणि 18ची गरज. मेगा फायनलचा हा थरार पाहायला मिळतो. पहिलाच बॉल आडव्या बॅटने कॅच केलाय. मध्ये थोडस निघाला, दुसरी डाव निघाला आणि दुसरी डाव जोकाची. यावेळेस पाहू शकाल बडी मछली जाल में यावेळेस राहुल हिरवे बॅक टू द डगआउट. अगदी पाहायला गेलं तर इथे मोठा मासा गलाला लागला जातो. पहिल्याच बॉलवरती छोटी धाव देण्याचा प्रयत्न आणि मेन विकेट मधून काय क्षेत्ररक्षण झालं. गणेश होता दर्जेदार थ्रो पाहायला मिळाला आणि बादला पाहतोय त्याच्याकडून चांगलं एसटी रक्षण झालं. दुसरी धाव देत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हा विकेटचं बटन. अगदी मोठा मासा गलाला लागला जातो. आता गरज आहे 11 बॉल आणि 70 धावेची. एक असिस्ट करून बोर्ड पाहतो. 1 रन 1 विकेट. आता नवीन बॅट्समॅन एंटर झाला मैदानामध्ये. बंटी हिरवेला पाहतो. यावेळेला स्केल बदल जात असताना पिवळ्यांच्या शतक गोलंदाज झाला. चिंतामणी शेंडूला पाहतो. पहिल्याच बॉलवर 1 धाव आणि 1 विकेट घेतले. अगदी माफक आव्हाने 12 बॉल मध्ये 18 धावाची आणि या 12 बॉल मध्ये 18 धावा बनतील का की डिफेन्स केला जातील हे पाहूया. आता समीकरण 11 बॉल आणि 17 आणि स्क्रीनवर आपण पाहू शकाल हे 2 फलंदाज आजच्या दिवसात मेगा फायनलचा थरार. एका बाजूला खासगाववाडी बी आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर मोपाडा. हे 2 संघ पाहतो. कोणता संघ इथे आपला पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपले नाव करतो हे पाहूया. फिरकीचा जादूगार यावेळेस गोलंदाज ट्रॅक चिंतामणी शेंडे पुन्हा एकदा पंचांचा उजव्या बाजू सज्ज. यावेळेस स्किप केलाय. 8व्या बॅटने खेळून काढला. पुन्हा एकदा तो क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये बॉलला फेकलाय. जणू काय मागच्या फटक्याचं कॉपी दाखवलं जातं की काय. पण तो आत्ता विकीला माहिती आहे आपल्याला थांबणं गरजेचं आहे. ज्या विकीने आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला त्याच्या बाजूने षटकार आणि षटकार होत पाहायला मिळाले. तो विख्यात एंडवर. परंतु सर्व देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज पाहतोय ज्याने आपल्या गोलंदाजीच्या आणि फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत इथपर्यंत आणून ठेवलंय या कसगाव संघाला. चिंतामणी शेंडे फिरकीचा जादूगार लेग ऑफ ब्रेक करणारा हा खेळाडू माहेर पाहायला मिळतो आपल्याला. स्लोअर डेलर गतीमध्ये परिवर्तन होते. मात्र क्षेत्ररक्षण आलाय. मिडल डिझाईनमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. थोडंसं फंबल आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं जात आहे. जेवढी जास्त स्ट्राईक विकीकडे असेल ना तेवढा मात्र संघर्ष कमी असेल तो मोपाडा संघाचा. पण इथून मात्र या कासगाववाडी संघाचा इतिहास विसरून चालला नाही. जे संघाने 6 बॉलमध्ये 1 धाव काढून दिली नव्हती तोच संघ यावेळेस गोलंदाजी ट्रॅकर पाहायला मिळतोय. अजून मेगा फायनलचा थरार. स्लोअर डेलर पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर शॉट बॉल आणि सतीश आला बॉल खाली. आता 1च धाव असेल थांबवलं जात आहे. कॉलिंग चांगले दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी चांगली ताळमेळ पाहायला मिळते. बंटी हिरवेला पाहतोय जो 3ऱ्या क्रमांकावर आलाय नॉन स्ट्राईकला. आता मात्र स्ट्राईक एंडवर गेलाय आणि तोच बंटी यावेळेस कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया. यावेळेस अगदी वाकून मारलेला फॉल आणि शॉर्ट 5 लेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या मोमेंटला जाऊन बॉलला अडवलं जाते. पॅडलिंग करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल चालला होता आणि अगदी होता 2 धावा सोडण्याचा आणि त्या 2 धावा सोडल्या जातात. अगदी पाहू शकाल ग्रामस्थ मंडळ आणि क्रिकेट संघ वाडेखेवाडी या संघाने हे केलेलं भव्य आयोजन आणि आजचा शेवटचा दिवस आणि शेवटची मॅच मेगा फायनल. पहिल्या 2ऱ्या क्रमांकाचा कोणता संघ इथे मानकरी ठरते, कोणाला हार इथे करावी लागते आणि कोणता संघ इथे विजय होते. पुन्हा एकदा चिंतामणी शेंडे शेवटचा बॉल जर सज्ज असेल ह्या बॉलवर मोठा फटका येईल का. पुन्हा एकदा कॅच उडाले. एसटी करणार नाही आणि या ओव्हरमध्ये लागणारा आणखी एक मोठा धक्का. बॅक टू बॅक 2 विकेट आणि आत्ता गरज आहे 6 बॉल मध्ये टीम मोपाडा संघाला 11 धावेची. पाहूया कोणता संघ इथे विजय होते. टीम खासगाव या संघाला कमी लेखून चालणार नाहीये कारण हा संघ अगदी पाहायला गेलं तर नशिबाची साथ घेऊन आज मैदानामध्ये उतरलाय आणि असं म्हटलं जातं त्याचे नशीब बलवंत आणि तोच संघ आपण पाहू शकाल खासगाव वाडे दे. पाहूया सतीश आलाय. हाच तो गोलंदाज ज्याचा आपण मागच्या
ओव्हरमध्ये उल्लेख केला होता सतीश, ज्याने 6 बॉलमध्ये 1 धाव असताना मेडन ओव्हर फेकले होते. तोच गोलंदाज आता स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. 6 बॉल आणि 11 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला ज्यांनी खऱ्या अर्थाने आजचा दिवस गाजवलाय, ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर खऱ्या अर्थाने मोपाडा संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय, तोच फलंदाज पाहतोय आपण यावेळेस विकेला. पावला नॉन स्ट्राईक हवाई. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. पहिला बॉल सतीशचा. पहिला बॉल जेवढी जास्त स्ट्राईक नॉन स्ट्राईकला विकी राहिला तेवढं टीम खासदार संघाला माहिती आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू. परंतु जेवढी जास्त स्ट्राईक विकी घेऊन तेवढं मोपाडा संघाला माहिती आहे आपण विजय प्रस्थापित करू. परंतु कोणत्याच संघाला इथे हार मात्र पत्करावी लागेल हे पाहायला लागेल. पहिला पुढचा बॉल थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची केली जाते मागणी. यावेळेस अक्षय मंडळला जाते. गोलंदाज सप्तेश्वर त्याला दिली जाईल वॉर्निंग, रेस्टची वॉर्निंग पाहू शकाल. यावेळेस जर का तो गोलंदाज आढळला तर आपण पूर्ण स्पर्धेतून बाद केलं जाईल. परंतु शेवटचा बॉल आहे, पाहू कशा प्रकारे शेवटची ओव्हर आहे कशा प्रकारे टाकली जाते. 5 बॉल 10 धावांची गरज. हाय हॅन्डसम धमाकेदार बिग मेगा फायनल षटकार. अगदी अक्षय मंडळला थोडस प्रेशर पाहायला मिळाला. आता सामना 4 बॉल आणि 4 धावेची गरज. एका फटकाने अगदी या सामन्याची हवा काढून टाकली आहे. आपण पाहतो फलंदाज वैभव पहिला बॉल फेस केला, नॉन स्ट्राईकला उभा होता आणि जसा गेला तसा षटकार दाखवला. आता समीकरण 4 बॉल 4 धावेची गरज. एखाद दोघा बॉल आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. परंतु पाहूया काहीतरी काळमंत्र दिला जाते पांड्याकडून. यावेळेस सतीश गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हा फटका इथे चांगला आहे. पुन्हा हे पांड्या आहे बॉल खाली पहिल्या अक्षरामध्ये बॉल उचलला दोघीची गंड होती. विकीचा कॉल चांगला आहे आणि इथे आता समीकरण 3 बॉल आणि 3 धावेची गरज. कोणता संघ इथे चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव करतो हे पाहणं गरजेचं. मेगा फायनल आणि फायनलचा मुकाबला कसा झाला तर तो असा झाला. 3 बॉल आणि 3 धावेची गरज. गोलंदाज सतीश हा गोलंदाज कोणत्या क्षणी कोणती करवट घेईल हे सांगता येत नाही. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 3 बॉल आणि 3 धावा. यावेळेस मॅच MS स्टाईल मध्ये फिनिश केली गेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ टीम्स. अगदी सर्व ज्या ज्या टीमने इथं बक्षीस प्राप्त झाले त्यांचे सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ तर पहा जेवढे ग्रामस्थ मंडळ असेल वारेवाडी संघाचे खेळाडू जुने जाणते वैयक्तिक वयस्कर कार्यकर्ते किंवा या ग्रामपंचायतमध्ये जेवढे नागरिक असतील आपण व्यासपीठासमोर यायचे. प्लीज कम टू द स्टेज.